हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे माय कम्फर्ट झोन. तर इथे आमची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आम्ही तुम्हाला गुड मॉर्निंग विश करतो आहे. आणि इथे आमची थोडीशी मस्ती पण सुरू होती. मग ती थोडीशी बघावीच लागते, किती जरी नाही म्हटलं तरी तिथं थांबावंच लागतं. त्यानंतर आम्ही पोह्याची तयारी केली. माझी आंघोळ झालेली नव्हती, पण आंघोळीच्या आधी मी हे सगळं कटिंग करून ठेवलेलं होतं पोहेसाठी. मग त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली. आणि पण माझ्या जाऊबाईला थोडं बँकेचं काम होतं, तर त्यांना ऑफिसमध्ये जायचं होतं, हेड ऑफिसला बँकेच्या. तर मग मी इथे अशा प्रकारे रेडी झालेले होते आणि लगेच आता पोहे करायची सुरुवात करत होते. आणि मग अशा प्रकारे मी इथे पोहे करण्यासाठी सुरुवात केली. जिरे मोहरे टाकून लगेच कांदा विंदा टाकायचा होता. इथे कांदा वगैरे टाकून आलू वगैरे टाकून फ्राय करत होते. आणि मग अशा प्रकारे माझे पोहे बनणं सुरू होतं, तिची मस्ती पाहणं सुरू होतं. सगळं करत असताना ते सकाळी सर्वांचीच घाई असते. मिस्टरांना पण ऑफिसची, आणि माझी जाऊबाई आलेल्या होत्या, त्यांनासुद्धा जायचं होतं ऑफिसलाच बँकेच्या. तर मग त्यामुळे पटपट पोहे करून झाल्यानंतर तितक्यात माझं सिलेंडर पण आलं. मी म्हणत होते तुम्हाला माझं सिलेंडर संपणार आहे, पण ते संपलंच नाही आहे. आणि तितक्यात आमचं दुसरंही सिलेंडर आलं. मग इथे पोहे वगैरे झालेले आहेत, या पोहे वगैरे खाण्यासाठी. आणि मग इथे पोहे वगैरे खाऊन झाल्यानंतर सगळे आपापल्या कामाला गेले आणि मग आम्ही बसलो होतो. तितक्यात माझी मैत्रीण आणि शेजारचे भैया आले होते. मग मी कपडे फोल्ड करता करता त्यांच्याशी गप्पा करत होते. आणि मग ते गेल्यानंतर लगेच आमच्या शेजारच्या भाभी पण आल्या. मग त्यांच्यासोबत काही वेळ गप्पा मारल्या. मग तिच्या आहाराचा टाईम झाला, माझ्या छोट्या पिल्लूचा. मग मी तिचं आहार घेऊन येणार होते. मग तितक्यात आमच्या शेजारच्या भाभी आल्या. आणि मग त्या दोघी बसल्यानंतर आम्ही इथे बार मोबाईल पडत होता, कारण की मी इथे स्टँडवर सेट केलेला नव्हता. त्यामुळे मग इथे तिचं जेवण चालू असताना मोबाईल पडत होता, ते सेट नव्हतं. त्यामुळे मला खूप वेगळंच वाटत होतं. त्याच्यानंतर तिची आंघोळ वगैरे झाली होती आणि तिला झोपी घातलेलं होतं. मग ती उठल्यानंतर तिच्यासोबत तिला तयार करून थोडीशी मस्ती वगैरे चालू होती. आणि मग पुन्हा मी माझ्या कामाला लागले, टॉवेल वगैरे फोल्ड करण्यासाठी. तसं थोडंसं तिच्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप छान वाटतं. हा दिवसातला सगळ्यात सुंदर आणि एकदम मला आवडणारा भाग झालेला आहे आता. आणि मग मला इथे भूक लागलेली होती, पण जे बनवलं ते तर खायचं नव्हतं, कारण की मला पोळी भाजी वगैरे असं काही खाऊ वाटत नव्हतं. पण असं काहीतरी वेगळं काहीतरी खाऊ असं वाटत होतं. त्यामुळे मी म्हटलं चला कोथिंबीर वडी ट्राय करूयात. मग मी कोथिंबीर वडी बनवली. त्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर कधी पुन्हा शेअर करेल, जेव्हा बनवेल तेव्हा. पण मग नंतर अशी काही बनवून झाली होती आणि मग मी ती खाण्यासाठी घेतली. मग ती खात असताना मला इतकं छान वाटलं, कारण की खूप छान बनली होती ती. आणि मग मी ती मग त्यानंतर वेळ झाली होती संध्याकाळची, जेव्हा की मला चहा पिऊ वाटत होतं, पण दूधच नसल्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं, दुःख होत होतं. मग मी गॅलरीमध्ये जाऊन बघत होते की कोणी लहान लेकरं दिसत आहेत का, पण कोणी दिसत नव्हतं. त्यामुळे मग ते राहून गेलं. मग पुन्हा माझी पिल्लू जागी झाली. मग पुन्हा तिला झोक्यामधून बाहेर काढायची वेळ आली होती. ती पण मला झोक्यातून बाहेर काढ गं मम्मा म्हणत होती. मग तिला झोक्यातून बाहेर काढल्यानंतर मी पुन्हा तिच्यासाठी जेवण बनवलं. आणि मग तिला जेवण वगैरे भरवल्यानंतर मग माझं तोपर्यंत आता तिचं जेवण झाल्यानंतर माझी चहाची बारी होती. दूध बॅग तर मला कसं बसं भेटलं होतं. पण आता ह्या सगळ्यानंतर तुम्हाला मी काय बोलले होते की मला प्यायचा होता चहा, पण मी केली कॉफी. असं असते मूड स्विंग्सचं. काय घेतली कॉफी आणि ती करत बसले एन्जॉय. आणि मग एन्जॉय करत कॉफी घेत होते मस्त. मग ती मला आवाज देत होती तिकडनं, त्यामुळे मी तिच्याजवळ जाऊन बसले. टी व्ही ऑन होती, त्यामुळे ती बघा कशी टी व्ही बघते आहे. आणि मग आम्ही टी व्ही बघत कॉफी पित होते आणि ती टी व्ही बघत होती. त्यानंतर झाली रात्रीची तयारी जेवणाची. आणि मग आज आम्हाला स्वयंपाकाचं टेन्शन होतं, कारण की खायची होती फक्त खिचडी. तर मग तोंडी लावायला तर तसं मी कोथिंबीर वडी केलेलीच होती, ती फक्त फ्राय करून पुन्हा घ्यायची होती. मग कारण की आम्ही 2-3 दिवसापासून कंटिन्यू भाकर पोळी भाजी असंच काही खात होतो, त्यामुळे इच्छा दोघांचीही नव्हती की रिटर्न पोळी भाजी खाण्याची. म्हटलं चला मग खिचडीच बनवूया. मला खिचडीसाठी ना हिरवी मिरची अशी लांबच कापलेली आवडते. तर ह्यामागे काय लॉजिक आहे मला आजपर्यंत नाही कळालं, पण मला तशीच आवडते. मग अशा प्रकारे मी खिचडी बनवत होते. आणि मग खिचडी बनवणं झाल्यानंतर माहीत नाही, ही सगळ्या लेडीजची सवय असेल की एकदा मीठ अशी चेक करायचीच म्हणून.
कोणी कोणी नसतं पण करत, कारण की त्यांना परफेक्ट अंदाज आलेला असतो मीठ किती घालायचं, काय घालायचं. पण मला नाही, मला आणखीन तेवढा अंदाज नाही आलेला आहे एवढ्या दिवसात, पण मला बार चेक करावंच लागतं. आणि अशा प्रकारे मी खिचडी लावून दिलेली होती आणि मग आमचे जेवणं वगैरे झाले. मी तुम्हाला दाखवायचं विसरले आधी, त्यामुळे अर्धं झाल्यावर दाखवलं. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर माझ्या पिल्लूला घेऊन थोडंसं खेळले. मग ती तिच्या डॅडीसोबत बाहेर गेली. तिचे डॅडी बोलले मी तिला चक्कर मारून आणतो. म्हटलं ठीक आहे चला जा. मग काय ती गेल्यानंतर घर फार एकटं वाटत होतं, पण जाऊ द्या लवकर आले ते. मग त्यानंतर ती झोपली आणि मग आता आम्ही पण झोपण्यासाठी बेडवर जाणारच होते मी. त्यानंतर तुम्हाला बाय गुड नाईट बोलत होते, तुम्ही झोपा असं सांगत होते आणि बाय गुड नाईट म्हणून लाईट ऑफ केला. अशा प्रकारे आमचा आज. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि प्लीज प्रेस द बेल आयकॉन, ज्याच्यामुळे तुम्हाला मी ब्लॉग अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन भेटत राहील.